हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर सगळ्यात पहिले हॅपी मदर्स डे सगळ्यांना. तर आज आहे मदर्स डे 11 मे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. सो कालच मी ॲडव्हर्टायझिंग टाकली होती आणि मला लगेच 2 ऑर्डर आल्या मदर्स डेसाठी. तर मी लगेच तयारीला लागली आणि ह्या कस्टमरला 12 वाजता केक हवा होता आणि रेड वेल्वेट फ्लेवरमध्ये. तर त्यांनी मला इमेजही सेंड केला होता. फर्स्ट टाईम ऑर्डर दिली होती, सो केक छानच करायचा होता मला. आणि नशीब रेड वेल्वेट माझ्याकडे होतं, म्हणजे जी प्रीमिक्स आहे ते होतं. मला वाटलं होतं आधी नाही आहे, मला आणावं लागेल, बट मी चेक केल्यावर ते होतं, मला दिसलं. तर मी लगेच तयारीला लागले, बेस करून घेतला. आणि नेमकं आज आमच्याकडे पाहुणेसुद्धा येणार होते. माझी मावशी आणि मामाची मुलं हे सगळे सुट्टीला येणार होते आज. तर मी असं ठरवलं की मी आधी केक तयार करून घेते आणि मग नंतर केक तयार झाल्यानंतर मला सगळ्यांसोबत गप्पा वगैरे मारता येतील आणि थोडंसं थांबता येईल, म्हणजे टाईम स्पेंड करता येईल. तर मी सगळ्यात पहिले केक करून घेतला. इकडे माझी मम्मा पण जेवण बनवते, जेवणाची तयारी करते, कारण ते जेवायलाच येणार होते इकडे, म्हणजे जेवायच्या टाईममध्येच येणार होते. सो त्याची पण तयारी करायची होती. आणि नंतर मी आधी ह्याला क्रमकोट करून ठेवलं. मोस्टली रेड वेल्वेट केक म्हणलं की आतून व्हाईटच क्रीम येते. तर ह्याच्या आधी पण मी रेड वेल्वेट केकचे व्हिडिओज, व्लॉग्स पोस्ट केलेत तुमच्यासाठी, तर तुम्हाला आयडिया यावी की मी कसं बनवते केक, काय बनवते. सो त्यासाठी तर हा त्यांना बेंटोच हवा होता आणि मदर्स डेसाठीच होता हा केक. तर लास्टला तुम्ही बघालच की हा केक कसा झाला आहे आणि हा सगळ्यांना आवडेल. तुम्हाला आवडला तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की केक कसा झाला आहे. तर इकडे सगळ्यांचीच थोडी गडबड चालू होती, मम्मीची पण, भावाची पण. भावाचं तर काय सामान आणायचं बाहेरून, काय नाही आणायचं, हीच तयारी चालू होती. सो हा लाईट पिंक कलरमध्ये केक करायचा होता मला. आणि मी क्रमकोट करून थोडा वेळ ठेवला सेट व्हायला. तोपर्यंत बाकीचे काम करून घेतलं, फरशी वगैरे काय असेल ते झाल्यानंतर मामा बोलले की तू थोडीशी तिकडे शिफ्ट हो, म्हणजे मला इकडे पोळ्या करता येतील. सो मी थोडी शिफ्ट झाले. तुम्ही बघितलंच तर मी कॅमेराही शिफ्ट केला. त्याच्यानंतर ह्याला मी प्रॉपर फिनिशिंग करून घेतली. आणि गरमी म्हणले की केकला फिनिशिंग व्हायला खूप म्हणजे खूप वेळ लागतो. तर मी अशी हळूहळू घेतली ह्याला फिनिशिंग करायला. प्रॉपर फिनिशिंग थोडी होत नव्हती, थोडा प्रॉब्लेम झाला मला, कारण केक खूप छोटा असतो, फिनिशिंगला खूप टाईम जातो. सो रेट्सही तसे असतात ह्या केकचे. तर आज मदर्स डे होता, सो मी 250मध्येच हा केक दिला सगळ्यांना. तर जेवढेही मला ऑर्डर येतील त्यांना सगळ्यांना मी 250मध्येच देणार होते आज. तर ॲज पर डिझाईन मी केकचे रेट्स वाढवते. तर डिझाईन काही युनिक वगैरे असेल किंवा काही डिफिकल्ट असेल तर मी रेट्स वाढवते केकचे. तर ह्याच्यावर जास्ती काही नव्हतं, फक्त मदर आणि बेबीची प्रिंट होती आणि व्हाईटनी छोटे छोटे हार्ट्स काढायचे होते. तर मी वरतून मेसी डिझाईन करून घेतली. बटर पेपर तर ऑलरेडी कट करून ठेवला होता स्क्वेअरमध्ये. आणि नंतर केक लगेच बटर पेपरवर ठेवून घेतला, रोटेटर क्लीन करून घेतलं. आणि नंतर बटर पेपरवर ठेवल्यानंतर बेंटो बॉक्समध्ये केक मी लगेच ठेवून घेतला, टिश्यूने सगळं क्लीन वगैरे करून, आणि छान असं सेट होऊन दिला. त्याच्यानंतर सेट व्हायला ठेवल्यावर बाकीचं जे राहिलेलं काम होतं ते करून घेतलं. आणि नंतर प्रिंट आणायला गेले खाली. ॲक्च्युली भावालाच सांगितलं होतं प्रिंट आणायला, पण तो बोलला की मला नाही जमणार, मला कटिंगला, हेअरकटला जायचं आहे. सो मीच जाऊन प्रिंट घेऊन आले. तर मी हे एक्स्ट्रा प्रिंट पण घेऊन आले, तर कधीही कोणत्याही केकला यूज येतं. तर मी ही प्रिंट अशी कट करायला घेतली. तर ही फोटो पेपरवर प्रिंट आणली आहे मी, जी 30 to 35 रुपीजला मिळते आणि बाकीचा सगळा पेपर वेस्ट गेला असता. सो मी हे एक्स्ट्रा पण प्रिंट काढून आणली ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ह्याला मी असं छान असं कट करून घेते, कारण जर प्रॉपर कट केलं तरच त्याला केकला लुक छान येतो आणि केक पण छान दिसतो. आणि नंतर हे कट करून झाल्यावर मी थोडा वेळ ठेवला आणि लगेच नाही लावून घेतलं. कस्टमर 12 वाजता केक घ्यायला येणार होता, सो मी केक पण रेडी करून घेतलं. हे मम्मीला मी एक्सप्लेनही करत होते की पेपर वेस्ट नको जायला, त्यामुळे मग मी एक्स्ट्रा प्रिंट्स काढून आणले. कधीही यूज येतील मला कोणत्याही केकला, कारण एवढ्यात अचानक अशा भरपूर ऑर्डर येतात ते कोणत्याही थीमच्या कशाही. सो आधीच मी आणून ठेवलं हे. आता प्रिंट पण मी लगेच लावून घेतली केकवर. तुम्हाला मी हे टॉप व्ह्यूने दाखवते, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की कसं लावलं आहे. अशी प्रिंट ठेवून घेतली, सगळीकडून एकदम प्रॉपर प्रेस करून घेतली. आणि प्रेस करून झाल्यावर मी थोडीशी व्हाईट क्रीम ठेवली होती. तर व्हाईट क्रीमने मी असे छोटे छोटे हार्ट्स काढून घेतले. आणि मदर्स डे होता, सो ह्याच्यावर नेम वगैरे तर काही टाकायचं नव्हतं. आणि मी असे छोटे छोटे हार्ट्स काढून घेतल्यानंतर मी केक पॅकिंगच्याच तयारीमध्ये होते. पण कस्टमर काय अजून आलं नव्हतं केक घ्यायला, सो मी कस्टमरसाठीच वेट करत होते. नंतर मी केक रेडी करून ठेवला आणि अचानक मला अजून एक ऑर्डर आली चॉकलेट केकची. तर मी तोपर्यंत त्याची तयारी करायला लागले.
नंतर माझी मावशी वगैरे हे पण सगळे आले. नंतर आम्ही स्वयंपाक केला सगळा आणि मग जेवण वगैरे करून घेतलं. नंतर मग जेवण जेवायला बसायच्या आधी मी बेस रेडी करून घेतला आणि जेवण वगैरे झाल्यावर भांडे वगैरे घासून झाले सगळे आणि नंतर मग केक करायला घेतला. तर हा आहे केकचा फायनल लुक. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा भरपूर व्हिडिओजसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि खूप सपोर्ट करा. थँक्यू.